वधस्तंभावर खिळलेल्या त्या अपराधातील एकाने त्याची निंदा करून म्हटले, तू ख्रिस्त आहेस ना, तर स्वतःचा व आमचा बचाव कर. परंतु दुसऱ्याने त्याला धमकावून म्हटले, तुलाही तोच दंड असता, तू देवाला भीत नाहीस काय? आपला दंड तर यथान्याय्य आहे, कारण आपण आपल्या कर्माचे योग्य फळ भोगीत आहोत. परंतु याने काही अयोग्य केले नाही. मग तो म्हणाला, हे येशू, तू आपल्या राजाधिकाऱ्याने येशील तेव्हा माझी आठवण कर. तो त्याला म्हणाला, मी तुला खचित सांगतो, तू आज माझबरोबर सुखलोकात असशील. पहिला उद्गार जो आहे त्याचं आव्हान जे आहे ते विसरू नका. जर तुमच्या जीवनात कोणी आहे त्याची क्षमा तुम्ही केली पाहिजे. एखाद्या वेळेस अनेक वर्षापासून डू समथिंग, त्याच्याबद्दल काहीतरी करा. त्याच्याकडे दुर्लक्ष करून त्याची झाकझूक करून पुढे जाण्याचा प्रयत्न करू नका. इट विल नॉट वर्क. तुमच्या वैयक्तिक जीवनामध्ये, कौटुंबिक जीवनामध्ये फॉरगिव्ह. मी मोठा आहे, तो लहान आहे, तो पहिले आला पाहिजे माझ्याकडं, असा कधी कधी लोक हट्ट धरतात. येशूने केलं का तसं? प्रत्यक्ष देवाचा पुत्र यांनी क्षमा मागण्याच्या आधीच त्याने त्यांच्यासाठी क्षमेची याचना केली. त्याचा अर्थ त्यांच्या पापांची क्षमा झाली असा होत नाही. त्यांनी जर पश्चाताप केला तर निश्चित होईल. पॉसिबिलिटी वॉज रिअल. समोरच्याचा काय प्रतिसाद राहील त्याच्याकडे लक्ष न देता यू फॉरगिव्ह मनापासून ख्रिस्तासाठी क्षमा करून टाका. आणि प्रियांनो, देव तुमच्या स्वतःच्या जीवनामध्ये, तुमच्या कुटुंबाच्या जीवनामध्ये, तुमच्या तुटलेल्या कमजोर झालेल्या ज्या रिलेशनशिप्स आहेत त्या मजबूत होतील. आणि जर तुम्ही मोठे समजता स्वतःला आणि तुम्ही क्षमा मागता तर तो लहान आणखीच कजील होईल. तो म्हणणार की हे जर माझी क्षमा मागतात तर मी पण क्षमा मागतो. मंडळीमध्ये रिवायवल जे आहे संजीवनी अशा रीतीने येतो प्रियांनो, जेव्हा लोक देवासमोर लीन आणि नम्र होतात. सो अलाव द होली स्पिरिट. पवित्र आत्म्याच्या कार्याला बाधा येऊ देऊ नका. आता या ठिकाणी एक चोर आहे पहा, दोन चोर आहेत आणि येशूला त्यांच्यामध्ये क्रूसखांबावर खेळण्यात आलेलं आहे. आणि शुभवर्तमान सांगतात की हे दोघं पण येशूची टिंगल करण्यामध्ये व्यस्त होते. हे इतके हार्डकोर आणि कठोर क्रिमिनल्स होते पहा की ते स्वतः आता मरणाच्या दाढेमध्ये असताना देखील ती त्याचे टिंगल करत आहेत. हार्डन क्रिमिनल्स. परंतु एकाच्या मनाला पाझर फुटला आणि शक्यता आहे की एखाद्या त्याने ही प्रभूची प्रार्थना सतत ऐकली असेल आणि त्याला जाणीव झालेली आहे की हा आमच्यासारखा क्रिमिनल नाही आहे. आणि त्याने चेष्टा करण्याचं बंद केलं. इतकंच केवळ नाही, परंतु जो दुसरा चेष्टा करत होता त्याला त्याने धमकावलं. आणि या त्याच्या जे थोडका त्याचं इथं त्याच्याबद्दल लिहिलेलं आहे त्याच्यावरून हा जो दुसरा चोर आहे हा पश्चातापी आहे. याने त्याचा दृष्टिकोन, त्याची ॲटिट्यूड बदललेली आहे. पश्चातापामध्ये 3 गोष्टी होतात त्या आपल्याला इथं दिसून येतात याच्यामध्ये. सर्वप्रथम पापाची टोचणी आणि पापाची कबुली. हे तर आपल्याला सर्वांना माहीत आहे. पवित्र आत्मा पापाची टोचणी देतो, त्याला पाप्याला सांगतो की यू आर अ सिनर,
तुझ्या पापाचे परिणाम फार भयंकर आहेत, दूरगामी आहेत, सार्वकालिक आहेत. ते पवित्र आत्म्याचं काम आहे. आणि ती टोचणी झाल्यानंतर मग पापी जर तो पश्चाताप करू इच्छित आहे तर तो पापाची कबुली देखील देईल. कन्फेशन ऑफ सिन्स. तो देवाला म्हणाल की देवा खरोखर मी पापी आहे, मी मान्य करतो, मला तारणाऱ्याची गरज आहे. तर 3 एलिमेंट्स, 3 गोष्टी पश्चाताप करणाऱ्या व्यक्तीच्या जीवनामध्ये दिसल्या पाहिजेत. पहिली आहे इंटलेक्च्युअल. साधे मुद्दे आहेत, तुम्हाला लक्षात राहतील. इंटलेक्च्युअल चेंज, की ज्या वेळेला जो पापी आहे त्याला त्याच्या पापाचं ज्ञान होतं. ही कम्स टू द नॉलेज ऑफ सिन. मी पापी आहे. नाही तर आतापर्यंत अगदी मोकळ्या रीतीने तो जगामध्ये आहे, पापामध्ये आहे, त्याची त्याला काही खंत नाही. परंतु जेव्हा तो आध्यात्मिक रीतीने जागृत होतो, पवित्र आत्म्याची टोचणी त्याला होते, तेव्हा त्याला त्याच्या पापाची जाणीव होते, त्याच्या पापाच्या परिणामांची जाणीव होते. इंटलेक्च्युअल चेंज तो आपल्याला या चोरामध्ये दिसून येतो. दुसऱ्याने त्याला धमकावून म्हटले, तुलाही तोच दंड असतो, तू देवाला भीत नाही काय? आता त्याचे विचार देवाकडे आहेत. इंटलेक्च्युअल चेंज आहे पा त्याच्या मनामध्ये. रोमकरासपत्र याचा 3रा अध्याय 20वे वचन मी तुम्हाला वाचून दाखवतो. रोमकरासपत्र याचा 3रा अध्याय आणि 20वे वचन. त्याचसमोर म्हणजे देवासमोर कोणी मनुष्य नियमशास्त्रातील कर्मांनी नीतिमान ठरणार नाही, कारण नियमशास्त्राच्या द्वारे पापाचा बोध होतो. नियमशास्त्राद्वारे पापाचा बोध होतो. या ठिकाणी पवित्र आत्म्याद्वारे त्या व्यक्तीला पापाचा बोध होत आहे, त्या व्यक्तीला. आणि त्याला आता ह्या चोराला त्याच्या स्वतःमधला आणि जो त्याच्या बाजूला टांगलेला आहे क्रूसखांबावर मध्यभागी, त्याच्यातला भेद त्याला समजत आहे. नाउ ही नोज द डिफरन्स. आपण तर आपल्या कर्माचा योग्य दंड यथान्याय रीतीने भोगत आहोत. आपल्या कर्माचे फळं आपण भोगत आहोत हे तो म्हणत आहेत. परंतु याने काही अयोग्य केले नाही असं तो म्हणत आहे. येशूकडे बघण्याचा त्याचा दृष्टिकोन हा बदललेला आहे. सुरुवातीला त्याची टिंगल करत होता, हाही आमच्यासारखा गुन्हेगार आहे, चोर आहे, म्हणून हा इथं आहे असं त्याला वाटत होतं. परंतु आता त्याच्या मनामध्ये बदल झालेला आहे. इंटलेक्च्युअल चेंज. आता देवाप्रत विचार आहे. आता स्वतःची दुष्टतेची जाणीव त्याला होत आहे आणि येशूच्या शुद्धतेची, पवित्रतेची जाणीव त्याला होत आहे. दुसरी गोष्ट पश्चाताप जो करतो त्याच्यामध्ये दिसून येते ती म्हणजे इमोशनल इफेक्ट. इमोशनल म्हणजे त्याच्या दुष्टतेबद्दल, पापाबद्दल त्याला दुःख होत आहे. तो या ठिकाणी कबूल करत आहे की आपला दंड तर यथान्याय आहे, आपण आपल्या कर्माचे फळ भोगत आहोत. या ठिकाणी त्याला त्याच्या पापाची सखोल रीतीने जाणीव झालेली आहे. इमोशनल इफेक्ट, सॉरो फॉर सिन. जे पाप आहे देवाच्या दृष्टीने ती किती भयानक आहे आणि म्हणून ते माझ्यासाठी किती घातक आहे याची जाणीव त्याला होत आहे. प्रियानो, इमोशनल चेंज. त्याच्या मनामध्ये आता खेद आहे, पण आता तो काहीच करू शकत नाही. मरणाच्या दाढेमध्ये तो आहे. आणि तिसरी गोष्ट आहे व्होलिशनल चेंज. व्होलिशनल म्हणजे काय? त्याची इच्छा आता बदललेली आहे. हिज विल, हिज पर्पज इज चेंज्ड.
स्तोत्रकर्ता 51 मध्ये दावीद प्रार्थना करतो. त्या ठिकाणी वाचू द्या मला एक वचन त्या ठिकाणी. स्तोत्र याचा 51 अध्याय Psalm 51 7वं वचन. येजोबाने माझा पापमळ काढ म्हणजे मी निर्मळ होईल, मला धू म्हणजे मी बर्फावून पांढरा होईन. 10वं वचन. हे देवा माझ्या ठाई शुद्ध हृदय उत्पन्न कर, माझ्या ठाई स्थिर असा आत्मा तो घाल. हिज विल इज चेंज्ड. आता तो देवाच्या बाजूने होऊन देवाची इच्छा त्याच्यासाठी काय आहे, त्याने शुद्ध होणं, त्याच्या पापांची क्षमा होणं याच्याकडं तो वळलेला आहे. आणि म्हणून आता या दुष्टतेतून सुटण्याची तो इच्छा मनामध्ये बाळगत आहे. हे 3 चेंजेस रिपेंटन्समध्ये नेहमी हजर असले पाहिजे. इंटलेक्च्युअल चेंज, आपली येशूकडे पाहण्याची ॲटिट्यूड. त्याच्यानंतर इमोशनल, पापाबद्दल, पापिष्ट स्थितीबद्दल, पूर्वीचं माझं जे पापिष्ट जीवन आहे त्याच्याबद्दल अत्यंत दुःख, इतकं भयानक दुःख आणि सखोल दुःख की मी त्या ओकारीकडं पुन्हा जाणार नाही. तर तो खरा पश्चाताप आहे, नाही तर नाही. आणि मग व्होलिशनल चेंज, चेंज ऑफ विल. तो म्हणाला, हे येशू, तू आपल्या राजाधिकाराने येशील तेव्हा माझी आठवण कर. छोटीशी प्रार्थना आहे, पण या प्रार्थनेमध्ये त्याने येशू हा कोण आहे हे त्याने ओळखून घेतलेलं आहे. देवाने ती कृपा त्याला दिलेली आहे. ती कृपा आज तुम्हाला आणि मला आहे. त्याचं हे लिखित वचन आपल्या हातामध्ये आहे. हे वचन आपल्याला सर्व काही त्याच्याबद्दल प्रगट करतं, विदित करतं. तो म्हणाला, तू आपल्या राजाधिकाराने येशील. म्हणजे हा जो त्याच्या बाजूला मरणारा आहे, हा मरणामध्ये संपणार नाही हे त्याने कबूल केलेलं आहे. ही इज गोइंग टू लिव्ह बियॉन्ड डेथ. मरणानंतर तो जिवंत राहणार आहे हे त्याने मान्य केलं. आणि फक्त जिवंतच राहणार नाही, तर ही इज गोइंग टू कम ॲज अ किंग. राजाधिकाराने तो येणार आहे. व्हॉट अ रेव्हलेशन. ह्या चोराला अगदी मरणाच्या दाढेत असताना त्याला ते मिळालेलं आहे. प्रियानो, तू आपल्या राजाधिकाराने येशील. याच्यात त्यांनी मान्य केलेलं आहे की हा जो आहे माझ्या बाजूला येशू, हा मरणावर विजय मिळवणार आहे. ही इज गोइंग टू कॉन्कर डेथ. ही इज गोइंग टू कम बॅक ॲज अ विक्टोरियस किंग. तो अतिशय विजयी राजा म्हणून तो त्याच्या राजाधिकाराने येणार आहे. राजाधिकाराने येणार आहे म्हणजे त्याचं राज्य घेऊन तो येणार आहे. आणि तो प्रार्थना करत आहे त्याला की हे येशू, आता तर माझं संपलं इथं, मी इथून खाली जाऊ शकत नाही. पण तू येशील तेव्हा माझी आठवण ठेव. व्हॉट अ प्रेयर. आय प्रे दिस प्रेयर मेनी टाइम्स. मी माझ्या स्वतःच्यासाठी प्रार्थना करतो, तेव्हा प्रार्थना करतो. डू यू प्रे की हे देवा, तुझ्या राजाधिकाराने तू येशील तेव्हा तू माझी आठवण ठेव. नम्र होऊन ती प्रार्थना त्याने केली. पश्चातापपूर्वक ती प्रार्थना केली. मनापासून केली प्रार्थना त्याने. आणि त्या प्रार्थनेचं उत्तर, त्याचे शब्द संपतात नाही संपतात तोच, त्याचं उत्तर पण त्याला तारणाऱ्याने क्रूसखांबावर ताबडतोब दिलेलं आहे. मी तुला खचित सांगतो, तू आज मजबरोबर सुखलोकात असशील. प्रियानो, तीच गोष्ट प्रत्येकाबद्दल आहे. जो प्रत्येक जीवात्मा मनापासून पश्चाताप करेल, हे देवा मज पाप्यावर तू दया कर अशी प्रार्थना करेल. त्या पुरुषासारखी प्रार्थना करायची नाही, मी किती थोर आहे, मी किती चांगला आहे, मी ह्या पाप्यासारखा नाही आहे, हे सांगण्यात त्याने वेळ घालवला नाही.
त्याने आपलं पाप पदरी घेतलं आणि सांगितलं, हे देवा मज पाप्यावर तू दया कर. 2 जण प्रार्थना करायला गेले होते की नाही, एक परुषी आणि एक जकातदार. येशूने सांगितलं की तो जकातदार न्याय होऊन आनंदाने घरी गेला. हा जसा आला तसाच गेला. सेल्फ रायचस प्रेयर्स पुष्कळदा आपल्याला असं वाटतं आम्ही फार ओके आहोत, ठीकठाक आहोत, पण वास्तवता तशी नसते. ती एक शोकांतिका आहे. पण या चोराला प्रार्थना केली, त्याने पश्चाताप केला आणि ताबडतोब प्रभूने त्या क्रूस खांबावर असताना त्याला तिथंच उत्तर दिलं. त्याच्यावरून हे दिसून येतं की आपला तारणारा प्रभू येशू ख्रिस्त आपला उद्धार करण्यासाठी, आपल्या पापांची क्षमा करण्यासाठी, आपला आणि देवाचा समेट घडवून आणण्यासाठी तो किती उत्सुक आहे. आणि म्हणून कोणीतरी असं म्हटलं की जीसस इज ओनली अ प्रेयर अवे फ्रॉम यू. अथेन्स इथं सुवार्ता सांगत असताना संत पावलाने सांगितलं, देव आपल्या कोणापासूनही दूर नाही आहे. ही इज अवे ओनली अ प्रेयर, वन शॉर्ट सिन्सिअर हार्टफेल्ट प्रेयर जी केली त्याचं उत्तर देव दिल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही कोणीही असा, कुठेही असा, तुम्ही स्वतःला किती घोर पापी जरी समजले असले तरी यू आर ओनली अ प्रेयर अवे फ्रॉम गॉड. हे देवा मज पाप्यावर तू दया कर. दॅट्स इट. व्यक्ती जेव्हा मरण पावते, आणि बायबलमध्ये मरणाबद्दल वारंवार सांगितलेलं आहे, व्यक्ती मरण पावते तेव्हा काय होतं, तिचा आत्मा आणि शरीर जे पूर्वी एक होते ते वेगळे होतात. स्पिरिट अँड बॉडी आर सेपरेटेड ॲट द पॉइंट ऑफ डेथ. इथपर्यंत सर्वांना माहीत आहे. बाहेर जे लोक आहेत दुसऱ्या विश्वासांचे, त्यांना पण ते माहीत आहे. परंतु ख्रिस्ती विश्वास काय म्हणतो माहीत आहे का? हे जे शरीर आता विभक्त झालेलं आहे, जाळून टाकलेलं आहे, पुरून टाकलेलं आहे, मातीला माती राखेला राख झालेला आहे, देवाचं अभिवचन असं आहे येशू ख्रिस्तामध्ये की दॅट बॉडी इज गोइंग टू कम बॅक अगेन अँड रियुनाइट विथ द स्पिरिट. ते शरीर आणि तो आत्मा पुन्हा एक येणार आहे. अमेझिंग. अशा प्रकारचं अभिवचन कुठे नाही आहे प्रियांनो. हे फक्त या ठिकाणी आहे, येशू ख्रिस्ताद्वारे. जशा रीतीने प्रभू येशूला ते पुनरुत्थित शरीर मिळालं की ज्या शरीराला हे कोणतेच बंधनं नव्हते जे आता आपल्याला आहेत. गौरवी शरीर आपण त्याला म्हणतो. त्याचं पूर्वीचं शरीर काय झालं वी डू नॉट नो, पण ते एका क्षणामध्ये बदलून गेलं. तशाच रीतीने जे विश्वासणारे आहेत प्रभू येशूमध्ये मरतात, विश्वासामध्ये मरतात, ज्यांच्या पापांची क्षमा झालेली आहे, ते जरी मरून गेले, या ठिकाणी मातीला माती झाली, तर एक दिवस असा येणार आहे की त्यांचा आत्मा आणि त्यांचं शरीर हे एक होणार आहे. इट्स गोइंग टू कम बॅक टुगेदर फॉर इटर्निटी. परंतु मरण पावल्यानंतर अजिबात ताबडतोब ते होत नाही. आपल्याला पुष्कळदा अशी एक वेग किंवा जनरल असं आपण म्हणतो की व्यक्ती मेल्यानंतर स्वर्गात जाते किंवा नरकात जाते. नाही, स्वर्ग आणि नरक अजून नाही हे सुरू झालेला. स्वर्गामध्ये देव पिता आहे, देव स्वतः वस्तू तिथं, ते ठीक आहे, पण तिथं अजून आपण जात नाही. मेल्यानंतर आपला आत्मा, ज्याला शिओल म्हणतात शब्द बायबलमधला, त्या ठिकाणी जातात. ही जागा अशा रीतीची आहे की जे सर्व मेलेले आहेत ते त्या ठिकाणी जातात. स्वर्गात किंवा नरकात कोणीच जात नाही मेल्याबरोबर. माहीत होतं काय? तर ज्याला हेडिस किंवा शिओल हा शब्द आहे त्या ठिकाणी ते जातात. त्या ठिकाणी 2 भाग आहेत. एक धार्मिकांसाठी आहे आणि दुसरा अधार्मिकांसाठी आहे. ते आत्म्यामध्ये त्या ठिकाणी आहेत. ते कॉन्शियस आहेत, जागरूक आहेत, परंतु त्यांना शरीर नाही आहे.
आता शरीराशिवाय मी जागृत कसा राहू शकतो हे गूढ आहे, मला नाही सांगतायत. तुम्ही लुकाचा 16वा अध्याय वाचून पहा. त्या ठिकाणी तो श्रीमंत मनुष्य आणि तो लाजाराचा दृष्टांत. तो विचार करू शकत होता, बोलू शकत होता. ही कुड फील. आपण आत्मिक स्थितीमध्ये राहू पहा, पण ती स्थिती परमनंट नाही आहे. त्या ठिकाणी आपण काही काळ राहणार आहोत. आणि येशूने जे त्याला अभिवचन दिलं या ठिकाणी, ते अभिवचन त्या जागेबद्दल आहे. हा चोर काय मागत होता की जेव्हा तुझं दुसरं येणं होईल डिस्टंट फ्युचरमध्ये, फार दूरच्या भविष्यामध्ये, त्यावेळेला तुझं राज्य घेऊन तू जेव्हा येशील, तो सेकंड कमिंगबद्दल विचार करत आहे, तेव्हा तू माझी आठवण ठेव. येशूने त्याला सांगितलं, आय विल डू बेटर दॅन दॅट. त्याच्यापेक्षा मी आणखी उत्तम गोष्ट करतो तुझ्यासाठी. कोणती? की आज तू आज मजबरोबर सुखलोकात असेल. सुखलोक म्हणजे स्वर्ग नाही आहे प्रियानो. हा जो इंटरमिडिएट टाईम जो आहे, ह्या टाईममध्ये जिथं सर्व आत्मे जागृत रीतीने राहतील, त्या ठिकाणी सांगणार आहे तो, सांगत आहे येशू की तिथं तू माझ्याबरोबर असेल. येशूची समक्षता ही आपल्याला नेहमीसाठी परमनंट, इथं पण बराबर आहे, मरणानंतर तो पुन्हा आल्यानंतर पण सदा सर्व काळसाठी. जे विश्वासणारे आहेत, जे आज भयानक छळामधून जात आहेत काही भागामध्ये, आपल्या देशामध्ये देखील, त्यांच्यासाठी हा एक फार समाधानाचा, धीर देणारा, हिंमत देणारा विचार आहे. ते आपल्या प्राणाने आहुती भरून देत आहेत. का? कारण त्यांना माहीत आहे. संत पाऊल म्हणतो त्या ठिकाणी, ॲबसेंट इन द बॉडी मीन्स प्रेझेंट विथ द लॉर्ड. शरीरामध्ये अनुपस्थित राहणे म्हणजे ख्रिस्ताबरोबर हजर राहणे. म्हणजे एकदा प्रभूचा तारणारा आणि प्रभू म्हणून स्वीकार केल्यानंतर, एकदा पवित्र आत्मा तुमच्या हृदयामध्ये आणि माझ्या हृदयामध्ये तो आल्यानंतर देर इज नो सेपरेशन. आणि म्हणून रोमकारास पत्राच्या 8व्या अध्यायामध्ये संत पाऊल ते गीत गातो, अतिशय गौरव आहे. हे मरण किंवा तलवार आम्हाला येशूच्या देवाच्या प्रीतीपासून विभक्त करू शकेल काय? नाही करू शकणार. हिज प्रेझन्स विथ यू अँड मी इज कंटिन्युअस. येशूने त्या चोराला सांगितलं, तू आज मजबरोबर सुखलोकामध्ये असेल. म्हणजे त्या ठिकाणी जो थोडा वेळ आपल्याला थांबायचं आहे, त्याचं येणं होईपर्यंत दुसऱ्यांदा, त्या ठिकाणी मी तुझ्यासोबत आहे. यू आर इन द सेफ किपिंग, अशा रीतीने प्रभू त्याला सांगत आहे. पण हे अभिवचन प्रियानं त्याला केव्हा मिळालं हे लक्षात ठेवा प्लीज. त्याने जेव्हा पश्चाताप केला, त्याने जेव्हा स्वतःचं पाप कबूल केलं, आणि त्याने जेव्हा तारणाऱ्याकडं प्रार्थना केली, तेव्हा ती प्रार्थना तुम्ही वैयक्तिक रीतीने कधी केली का? की हे देवा, मज पाप्यावर तू दया कर, मी पापी आहे. ती प्रार्थना केव्हा करायची प्रियांनो? जर मी माझ्या पापातच लोळत राहण्याची माझी इच्छा आहे तर ती करू नका प्रार्थना. गॉड विल नॉट हिअर. जर ती पापे सोडून येशूमध्ये, येशू ख्रिस्तामध्ये जर नवी निर्मिती, उत्पत्ती व्हायचं आहे, जुन्या जीवनक्रमाकडे पाठ फिरवून आता धार्मिकतेमध्ये प्रभूचं अनुसरण करायचं आहे, देन यू कॅन प्रे दॅट प्रेयर अँड गॉड विल हिअर. आणि देव त्याचं उत्तर देईल. आता ह्या चोराने अगदी तो मरणाच्या दाढेमध्ये असताना हा पश्चाताप केला. ह्याचा अर्थ काही लोक चुकीने काढतात. मी आता मला जे पाहिजे ते सर्व मिळवण्याचा मी प्रयत्न करेन, खूप बिझनेस वाढवेन, पैसा कमेन, घरदार बांधेन, मग मी नंतर देवाकडे येईन. आणि त्या भ्रमामध्ये कितीतरी लोकांनी आपल्या आत्म्याचा नाश करून घेतलेला आहे. दॅट इज अ लाय फ्रॉम द डेव्हिल. ती सैतानाची लबाडी आहे प्रियांनो. आज पवित्र आत्मा बोलत आहे, उद्या एखादाच तो बोलणार नाही. आणि जर तो बोलत नाही तर तुम्ही काही करू शकत नाही. यू कॅनॉट कम टू क्राइस्ट. म्हणून आज तारणाचा दिवस आहे.
आज तारणाची संधी आहे. त्या चोराला ती अगदी त्याच्या जीवनातल्या शेवटल्या क्षणामध्ये ती कृपा मिळाली. त्याच्यावरून प्रभू किती उत्सुक आहे पाप्याचं तारण करण्यासाठी हे दिसून येतं. पण त्याचा अर्थ त्या पाप्याने मरणापर्यंत थांबायचा असा मुळीच नाही आहे. फार चुकीचा अर्थ तशा रीतीने जर कोणी काढत आहे तर तो काढत आहे. मी कॉलेजमध्ये असताना आमच्या ओळखीचा एक म्हणजे मित्रच होता, तो ख्रिस्ती मित्र. पण जीवन बरोबर नाही, जगी खूप वाईट होता असंही नाही. परंतु मला आज देखील त्या माझ्या स्मरणामध्ये आहे. ते बाबळीचं झाड जे आमच्या दारात होतं त्या ठिकाणी तो उभा होता, आम्ही दोघं चौघं. आणि तो म्हणाला की जेव्हा मी येशूला येताना पाहिन ढगावर बसून दुसऱ्यांदा, तेव्हा मी गुडघे टेकेन म्हणे, हे देवा मग पाप्यावर तू दया कर. ते त्याचे शब्द माझ्या डोक्यामध्ये घुमत राहतात. तो तरुण मुलगा अचानक रीतीने मरण पावला, आकस्मिक रीतीने. त्याला नाही वेळ मिळाला. आपल्या तारणाची ही जी बाब आहे, ही इतक्या दूर मरणाच्या दाढेमध्ये जाईपर्यंत तुम्ही ती टाळत राहायची काय? कॉमन सेन्स आहे. यू कॅनॉट. ही बाब इतकी अर्जंट आहे. इंग्लंडच्या एका राणीबद्दल सांगतात की ती मरणाला टेकलेली असताना मग त्याचा चॅपलन जो आहे तिच्या जवळ आला बिछाना बाजूला, आणि त्याने तिला विचारलं की तुझी तयारी झालेली आहे का? आध्यात्मिक तयारी झालेली आहे का? येशू ख्रिस्त तुझा तारणार आहे, तुझ्या पापांची क्षमा केलेली याचा अनुभव तुला आलेला आहे काय? आणि त्या राणीने उत्तर दिलं की ही इतकी महत्त्वाची गोष्ट, ही इतक्या घटकेपर्यंत, माझ्या मरणाच्या घटकेपर्यंत मी ठेवलेली नाही. म्हणजे इतक्या उशिरापर्यंत मी तिच्याकडं दुर्लक्ष करीत आलेले नाही, ती मी आधीच करून ठेवलेली आहे. आध्यात्मिक गोष्टींबद्दल चालढकलपणा करणं हे अगदी सहज होऊ शकतं. जेव्हा हवाबाईंनी सांगितलं की आम्हाला ते फळ खायचं नाही असं सांगितलेलं आहे, ते खाल्लं तर आम्ही मरून जाऊ, सैतान काय म्हणाला? नाही नाही नाही, तुम्ही मरणार नाही. तेच लबाडी तो आजपर्यंत करत आहे, कित्येकांना ठकवत आहे. तुला वेळ आहे, तू हे कर ते कर पुष्कळ, मग तू देवाकडं वळ, देवाची सेवा कर वगैरे वगैरे थापा मारतो तो. ह्या चोरावरून हा एक धडा अजिबात शिकू नका की मी मरणाच्या घटकेपर्यंत राहू शकतो आणि मग पश्चाताप करू शकतो. ती कृपा ती मिळणार नाही त्यावेळेला. एक तरुण पालकांकडे आला, त्याचं जीवन बरोबर नव्हतं, आणि तो म्हणाला, पाळक साहेब मला माहीत आहे माझं जीवन बरोबर नाही, मी प्रभूकडे आलं पाहिजे, त्याचा स्वीकार केला पाहिजे, पश्चाताप केला पाहिजे वगैरे वगैरे. पाळक साहेबांना त्याची स्थिती माहीत होती. मग पाळक साहेब त्याला म्हणाले, अरे काय नाही म्हणे, तू कशाला काळजी करतो म्हणे, जा म्हणे मजा कर म्हणे, तुला जे पाहिजे ते कर म्हणे, फक्त मरणाच्या थोडं आधी येऊन पश्चाताप करायचं म्हणे. त्या तरुणाकडे फार आनंद झाला. त्याने विचार नाही केला जास्त, त्याला आनंद वाटला. गेला 20 मिनिटांनी पुन्हा वापस आला. पण म्हणे, पाळक साहेब मला माझ्या मरणाचा दिवस माहीत नाही म्हणे. पाळक साहेब म्हणे, असं आहे का? मग म्हणे आताच गुडघे टेक म्हणे. युअर सॅल्वेशन इज अन अर्जंट मॅटर. माझा उद्धार, माझं तारण होणं ही अर्जंट मॅटर आहे. डोंट थिंक यू कॅन डू इट एनी टाईम. या चोराला वेळच नव्हता. मी नंतर पाहिन प्रभू असं म्हणू शकत नव्हता. तो स्वतः त्याचा एक पाय तिकडं होता, आपण म्हणतो मराठीत. स्पिरिच्युअल मॅटर्स आर अर्जंट मॅटर्स. कोणाची क्षमा करायची असेल उद्यापर्यंत थांबू नका.
प्रे, प्रभू तुम्हाला ती कृपा दे, एकमेकांची क्षमा करा आणि ते अडखळण तुमच्या जीवनातून दूर करा. या ठिकाणी हा चोर याने पश्चाताप केला. पश्चाताप केल्याशिवाय स्वर्गाच्या राज्यात कोणीच येऊ शकत नाही, कोणीच नाही. त्याला एकही अपवाद नाही. बाप्तिस्मा करणारा योहान आला, त्याने पश्चातापाचा बाप्तिस्मा दिला, रिपेंट. आणि सारे यहुदी लोक रानामध्ये त्याच्याकडे पळत होते बाप्तिस्मा घ्यायसाठी. शास्त्री पुरुषी फक्त गेले पण बाप्तिस्मा घेतला नाही. त्यांना पाहून बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाने काय म्हटलं? अहो सापाच्या पिल्लांना. येत होते परंतु पश्चाताप नव्हते करत. प्रभू येशूने त्याच्या सेवेच्या कार्याला सुरुवात केली तेव्हा त्याने सांगितलं पश्चाताप करा, कारण स्वर्गाचं राज्य जवळ आलेलं आहे. प्रेषितांचा जो संदेश आहे पेंटिकॉस्ट नंतर त्याचा तुम्ही अभ्यास करा. दे प्रीच रिपेंटन्स. त्यांनी पश्चातापावर संदेश दिला की तुम्ही तुमच्या जीवनाच्या अधिकाराला खिळून मारलं ठीक आहे, पण गॉड विल फॉरगिव्ह यू. इतका भयंकर तुम्ही गुन्हेगार असताना देखील गॉड थ्रू जीसस क्राइस्ट विल फॉरगिव्ह यू. प्रेषितांचा संदेश हा पश्चातापाचा संदेश होता. अपॉस्टॉलिक चर्चमध्ये, प्रेषितीय मंडळीमध्ये संदेश कशावर केंद्रित होता हा प्रश्न विचारा आणि तुम्ही अभ्यास करा नवीन कराराचा. दे प्रीच रिपेंटन्स. संत पौल अथेन्स या ठिकाणी गेला की ज्या ठिकाणी येशूचं नाव त्या गावामध्ये कधीच कोणी उच्चारलेलं नव्हतं. तिथं संत पौलाने काय संदेश दिला? पश्चाताप करा, कारण देव सर्वांनी सर्वत्र पश्चाताप करावा अशी इच्छा बाळगतो. ही वॉन्ट्स एव्हरीवन टू रिपेंट एव्हरीवेअर. येशूने जेव्हा ज्या 7 मंडळ्या आहेत प्रगटी करण्याच्या, त्या मंडळांमध्ये त्यांना दोष आढळून आला, येशूने त्यांना एकच सांगितलं, रिपेंट, नाहीतर तुझी समय काढून टाकण्यात येईल, तुझा न्याय होईल. म्हणून असं चुकूनही समजू नये की पश्चाताप न करता मी कसा तरी कुठून तरी देवाच्या राज्यात घुसून जाईल. नाही होणार प्रियानो. मनुष्याला ठकवू शकतो मनुष्य, पण देवाला नाही ठकवू शकत. रिपेंटन्स इज नॉट बॅड. पश्चाताप करणं ही काही वाईट गोष्ट नाही आहे. मी केला तर लोक काय म्हणतील असं येत आहे मनामध्ये. अरे तुम्ही कुठंही असा, किती मोठे असा, लहान असं, वय असो, काय असो, पण पश्चाताप करणं ही चांगली गोष्ट आहे. जर मी मोठा आहे आणि मी पश्चाताप करतो तर दुसरे म्हणतील ते पश्चाताप करत आहे, मी पण पश्चाताप करतो. रिपेंटन्स इज अ गुड थिंग. पश्चातापास योग्य असे तुम्ही फळं द्या असं शास्त्रात सांगितलेलं आहे. देवाने ती कृपा या चोराला दिली, ती कृपा आपल्या सर्वांना देऊ. दुसरा चोर होता, त्याला तितकीच कृपा अवेलेबल होते, परंतु तो वळला नाही. आणि तशा रीतीने पुष्कळशे लोक मंडळीमध्ये असतील, ते सुवार्थ ऐकतील, एकच वचन ऐकतील, एकच सहभागिता राहील, सर्व आध्यात्मिक मानणं अन्नपाणी सारखंच राहील, पण तो ते येशूकडे येणार नाहीत. आणि देव त्यांना त्याच्याबद्दल जबाबदार धरेल. येशूने त्याला अभिवचन दिलं, मी तुला खचित सांगतो, तू आज माझबरोबर सुखलोकात असशील.